दऱ्याखोऱ्यातून नाद घुमला सह्याद्रीचा सिंह गरजला, ज्याचंच नाव घेता मुघलांचा थरका पळून आला, ज्याचंच नाव घेता मुघलांचा थरका पळून आला. मरण्याची भीती त्याला कधीच शिवली नाही, मरण्याची भीती त्याला कधीच शिवली नाही. अशा छत्रपतींच्या चरणी माझी मान होऊन झुकली, अशा छत्रपतींच्या चरणी माझी मान होऊन झुकली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक आणि माझ्या देशबांधवांनो, आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्या विषयाने माझ्या काळजात अभिमानाचं आणि प्रेमाचं झाड लावलं आहे. मित्रांनो, सुरुवात होते त्या माऊलीपासून जिने या वाघाला जन्म दिला, जिने या वाघाला जन्म दिला. अंधार काळात जेव्हा लोकांवर अन्याय होत होता तेव्हा जिजाऊंनी शिवबांच्या हातात तलवार दिली आणि डोळ्यात स्वराज्य दिलं. त्यांनी संस्कार केले म्हणून शिवाचा शिवाजी झाला. त्यांनी शिकवलं की वेटेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. धन्य ती माता जिने या वाघाला जन्म दिला. अशा संस्कारातूनच घडले माझे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. मोठभर मावळ्यांना सोबत घेऊन बलाढ्य मुघल सम्राटांना पाणी पाजलं. महाराजांची युद्धनीती केवळ तलवारीवर नाही तर बुद्धीवर चालत होती. शत्रूची मुलगी असलेली तिला माता मानणारा असा नीतिमान राजा या जगाच्या पाठीवर पुन्हा झाला नाही आणि होणार पण नाही. त्यानंतर या स्वराज्याची धुरा सांभाळली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी. औरंगजेबाच्या कैदीत सलग 40 दिवस त्यांनी असह्य छळ सोसले. डोळ्यात तापलेल्या सळ्या खुरसल्या, जीभ छाटली, कातडी सोडली, तरी माझा शंभू राजा चुकला नाही. औरंगजेब सुद्धा म्हणाला होता, शंभू शंभू, तुझ्यासारखा एक मुलगा मला असता तर मी अख्खं जग जिंकलं असतं. तुझ्यासारखा एक मुलगा मला असता तर मी अख्खं जग जिंकलं असतं. रक्ताच्या थाऱ्यात पडलेला माझा राजा शेवटच्या श्वासापर्यंत ओढून सांगत होता, नाही, स्वराज्य हाच माझा प्राण आहे, नाही, स्वराज्य हाच माझा प्राण आहे. पण मित्रांनो, हे स्वराज्य केवळ राजाच्या तलवारीवर नाही तर मावळ्यांच्या रक्तावर उभे राहिले होतं. ते मावळे कसे होते? शिवा काशीद सारखे. त्यांना माहीत होतं की पूर्ण मृत्यू समोर आहे, तरी त्यांनी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतःचं हसत बलिदान दिलं. बाजीप्रभू देशपांडे देहाच्या चिंतने झाल्या तरी त्यांनी खिंत सोडली नाही. आज पण त्या मातीचा प्रत्येक कण तानाजी, बाजीप्रभू आणि मुरादच्या रक्ताने पवित्र झाला आहे. आज पुन्हा एकदा गरज आहे तीच निष्ठा आणि ते संस्कार जपण्याची. आज पुन्हा एकदा गरज आहे तीच निष्ठा आणि ते संस्कार जपण्याची. इतिहासाच्या पानावर नाव ज्यांचं कोरलंय, इतिहासाच्या पानावर नाव ज्यांचं कोरलंय, मृत्यूलाही ज्याच्या पराक्रमाने घाम फुटलाय, मृत्यूलाही ज्याच्या पराक्रमाने घाम फुटलाय. मस्तक झुकवावं असे कितीतरी राजे होऊन गेले जगात, मस्तक झुकवावं असे कितीतरी राजे होऊन गेले जगात. पण मस्तक कापलं गेलं जरी तो शत्रूशी लढत राहिला, पण मस्तक कापलं गेलं तरी जो शत्रूशी लढत राहिला त्या शिवशंभूच्या विचारांची मी वागीण आहे, त्याच शिवशंभूच्या विचारांची मी वागीण आहे. कारण आम्ही फक्त इतिहास वाचत नाही तर तो स्वाभिमान आमच्या मनात घेऊन जगतो. कारण आम्ही फक्त इतिहास वाचत नाही तर तो स्वाभिमान